नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आय प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनचर्या बघणार आहोत अष्टांग हृदयानुसार आणि चरकानुसार। तर सुरुवातीला अष्टांग हृदयानुसार बघूया। यामध्ये सुरुवातीला ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टिते स्वस्थो रक्षार्थ आयुष्यम, म्हणजे स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्याच्या रक्षणासाठी रोज पहाटेच्या 4 घटका आधी म्हणजे सकाळी 4:30 वाजता झोपेतून उठावे। यामुळे आपले दीर्घायुष्य वाढते आणि अष्टांग संग्रहकारांनी रात्रीचे भोजन पचल्यानंतर सकाळी म्हणजेच ब्राह्मे मुहूर्ते उठावे असे सांगितलेले आहेत। जर आपण सकाळी पहाटेच्या वेळी उठलो तर त्यामुळे आपलं दीर्घायुष्य प्राप्त होतं। त्यानंतर शौचविधी सांगितलेला आहे। शौचविधी हा प्रातकालीन विधी आहे। मलमूत्राचा वेग उत्पन्न झाल्यावर मलमूत्राचा योग्य ठिकाणी मलत्याग करावा। म्हणजे जर आपल्याला मलमूत्राचा वेग आला तर त्याचा त्याग करणे फार गरजेचे आहे। जर आपण मलमूत्राचा वेग धारण केला तर यामुळे आपल्याला वेगवेगळे व्याधी उत्पन्न होऊ शकतात। यानंतर दंतधावन विधी हा शौचविधीनंतर अर्क, खदीर, करंज, अर्जुन इत्यादीपैकी कोणत्याही वृक्षाच्या काष्टाने किंवा कटुतिक्त कषायुक्त रसाने चे वनस्पती घेऊन दंतधावन करावे। म्हणजे दंतधावन हे अर्क, खदीर यापैकी, त्याचबरोबर आपण लिंबाची काडी यांचा सुद्धा दंतधावनासाठी उपयोग केला जातो। तर कटुतिक्त कषायुक्त रसाचे जे वनस्पती आहे त्यांचा वापर करून दंतधावन केले जाते। काष्ट हे मृदू असावे जेणेकरून आपल्या हिरड्यांना इजा होणार नाही। काष्ट हे मृदू असावे। जर काष्ट हे तीक्ष्ण असेल किंवा टोकदार असेल तर यामुळे आपल्या हिरड्यांना त्रास होऊ शकतो। त्यामुळे जे काष्ट आहे ते आपल्याला मृदू असावे। त्यानंतर या काष्टाची लांबी 12 अंकुल आणि जाडी ही कनिष्ठिका म्हणजे आपल्या लिटर फिंगर एवढी सांगितलेली आहे। जी काष्ट आहे त्याची लांबी आपली 12 अंकुल पाहिजे आणि जाडी ही लिटर फिंगर एवढी पाहिजे। आता दंतधावन कोणत्या व्यक्तीने करू नये तर ज्या व्यक्तीमध्ये अजीर्ण, श्वास, कास, अद्रित, तृष्णा, हृदयरोग आणि शिररोग इत्यादी व्याधीग्रस्त व्यक्तीने दंतधावन निषेध आहे। निषेध म्हणजे की या व्यक्तीने दंतधावन करणे टाळावे। त्यानंतर अंजनविधी दंतधावनानंतर प्रतिदिन नेत्रामध्ये नित्य हितकर अंजन सौररंजन घालावे। म्हणजे प्रतिदिन नेत्रामध्ये जर आपण अंजन घातले तर ते नेत्रासाठी हितकर असते। त्यामुळे डोळ्याचे तेज हे चांगले होते आणि आपली दृष्टीही स्वच्छ होती। अंजन हे 2 प्रकारचे असतात। कोणते? एक रसांजन आणि एक सौर्यंजन। तर जे सौर्यंजन असतं ते नित्य म्हणजे प्रतिदिन आपल्या नेत्रामध्ये आपण घालणे हितकारक असतं आणि जे रसांजन असतं ते 7 दिवसातून एकदा डोळ्यामध्ये घातले जाते। तर जेव्हा नेत्र हे तेजोमय असते, आता नेत्र हे तेजोमय असण्याचं कारण काय तर आपल्या नेत्रामध्ये आलोचक पित्ताचे स्थान आहे। तर त्यांना विशेषतः कफापासून नेत्रात कपच व्याधी होण्याची शक्यता असते। त्यामुळे 7 दिवसातून एकदा रसांजन केले जाते। यानंतर नस्य म्हणजे काय असतं? नस्य काय असतं तर नाकावाटे औषध दिले जातात। त्या अनुतेलाने नस्य करावे। नस्य हे अनुतेलाने केले जाते। आता नस्य केल्यामुळे आपले मुख स्वच्छ होते, त्याचबरोबर स्वर मधुर होतो आणि शिरोरोगाचा नाश होतो। यानंतर गंडूष। आता गंडूष काय असतं तर मुखात सहज हलवता येईल एवढ्या प्रमाणात कोमट जल घ्यावे आणि त्यात स्नेहयुक्त औषधाचा काढा घेऊन मुख हलवण्याच्या क्रियेला गंडूष असे म्हणतात। स्नेहयुक्त आणि औषधाचा काढा एका कोमट पाण्यामध्ये घेऊन तोंडामध्ये घेऊन त्याला हलवण्याची जी क्रिया असते तिला गंडूष असे म्हणतात। आता गंडूष केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात तर आपले होठ फाटत नाहीत, रुक्षता, खरता येत नाही, त्याचबरोबर दंतरोग आणि स्वरभेद हे नष्ट होतात। आता धूमपान काय असतं? जेव्हा मुखावाटे किंवा नाकावाटे जे धूर आहे ती ओढण्याची क्रिया म्हणजे धूमपान। तर धूमपान हे धूमयंत्राच्या साहाय्याने औषधयुक्त धूर मुख किंवा नाकाने ओढण्याच्या क्रियेला धूमपान असे म्हणतात। धूमपान हे कास, श्वास, अरुची, नासागत दुर्गंधी, खालित्य, पालित्य, स्वरभेद यांना नष्ट करते।
त्यानंतर तांबूल सेवन. आता तांबूल सेवन काय असतं तर पान खाणे किंवा विडा खाणे म्हणजेच तांबूल सेवन. तर नागवेलीच्या पान, त्यामध्ये जायपत्री, लवंग, सुपारी, केशर इत्यादी तयार केलेल्या विड्याचे सेवन करणे म्हणजे तांबूल सेवन होय. जर आपण तांबूल सेवन केलं तर त्यामुळे आपली मुखशुद्धी होते आणि मुखदुर्गंधी ही नाहीशी होते आणि अन्न पचनासाठी त्याचबरोबर कफाच्या शमनासाठी तांबूल सेवन हे मदत करते आणि प्रसन्नता निर्माण करते. तांबूल सेवन निषेध. ज्यांना रक्तपित्त, नेत्रविकार, मूर्छा, विष आणि वृक्ष शरीर त्याचप्रमाणे घशामध्ये कोरड पडले आहे अशा व्यक्तीने तांबूल सेवन करणे टाळले पाहिजे. त्यानंतर अभ्यंगविधी. आता अभ्यंग काय असतं तर शरीरावरती तेलाने मालिश करणे म्हणजे अभ्यंग होय. रोज शरीरावरती तेलाचा अभ्यंग करावा. यामुळे वार्धक्य, श्रम, वातवृद्धी यांचा नाश होतो. जर वाताची वृद्धी झाली असेल, जर आपण अभ्यंग केला तर अभ्यंग वाताचे शमन करतो. त्याचप्रमाणे आपल्याला सुखद निद्रा प्राप्त होते, शरीर दृढ बनते आणि त्वचेवरील सुरकत्या या नाहीशा होतात. प्रामुख्याने अभ्यंग हे शीर आणि पाद या ठिकाणी केले जाते. आता अभ्यंग निषेध कोण कोण तर ज्यांना अजीर्ण झाले असेल, कफग्रस्त व्याधी, त्याचबरोबर वमन विरेचन हे नुकतेच केलेले असेल तर अशा व्यक्तीने अभ्यंगविधी हा टाळला पाहिजे. त्यानंतर व्यायामविधी. व्यायामविधीमध्ये हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. लाघवम कर्म सामर्थ्य दीप्तो अग्निमेदस्य क्षयम विभक्त घनगात्रत्वम व्यायामादुपजायते. शरीराला लाघवता प्राप्त होते, जठराग्नी प्रदीप्त होतो आणि स्वाभाविक भूक लागते. आपल्याला व्यायामामुळे शरीराला एक लाघवता प्राप्त होते. त्याचबरोबर आपला जठराग्नी आहे तो प्रदीप्त होतो आणि अग्नी हा प्रदीप्त झाल्यामुळे आपल्याला स्वाभाविकरित्या भूक लागते. यामध्ये व्यायाम कुणी कोणत्या व्यक्तीने टाळला पाहिजे तर ज्यांना अजीर्ण झालंय, वातज पित्तज विकार, त्याचबरोबर वृद्धांनी आणि बालकांनी व्यायाम करू नये. आता व्यायामाची मात्रा. तर बलवान व स्निग्ध आहार घेणाऱ्या पुरुषांनी शीतकाळात, आता शीतकाळात म्हणजे हेमंत, शिशिर व वसंत ऋतूत अर्धशक्ती व्यायाम केला पाहिजे. म्हणजे जे बलवान व्यक्ती आहे किंवा स्निग्ध आहार घेणाऱ्या व्यक्तीने शीतकाळामध्ये म्हणजे हेमंत, वसंत ऋतूमध्ये अर्धशक्ती एवढा व्यायाम केला पाहिजे आणि जे बाकीचे ऋतू आहे त्या ऋतूमध्ये अल्प प्रमाणामध्ये व्यायाम केला पाहिजे. आणि जर आपण अतिव्यायाम केला तर अतिव्यायामाचे दुष्परिणाम आपल्याला रक्तपित्त, श्रम, क्लम, कास, ज्वर, छर्दी इत्यादी लक्षणे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उद्धर्तन विधी. आता उद्धर्तन विधी काय असतं तर शरीराला सुगंधित औषधाचे उठणे लावणे. तर उठण्यामुळे त्याचे हरण होत, धातूचे विलयन होऊन त्वचे रंग हा उजळत, मेदधातूचे लय होते आणि त्यामुळे जे आपल्या शरीरावरती शरीर हे तेजोमय बनते. त्यानंतर स्नानविधी. स्नान हे अग्निवर्धक आणि ऋष्य वाजीकरण, ऊर्जा व बल उत्पन्न होते. स्नानामुळे आपल्या शरीराला ऊर्जा त्याचबरोबर बल प्राप्त होते. स्नानविधीमुळे आपले आयुष्य वाढते आणि शरीराचा थकवा, स्वेद त्याचबरोबर तंद्रा यांचा नाश होतो. म्हणजे स्नानमुळे आपला जो शरीराला आपण कामामुळे जो आलेला थकवा आहे त्याचा नाश होतो. आता स्नान कोणत्या व्यक्तीने टाळले पाहिजे तर अद्रित, नेत्ररोग, आदमान, पीनस, कर्णरोग, मुखरोग, अतिसार असलेल्या व्यक्तीने स्नानविधी टाळला पाहिजे. त्यानंतर आहार सेवन. स्नानानंतर आहाराचे सेवन करण्यासाठी सांगितलेले आहे. तर आहार सेवन केव्हा करावे? जेव्हा अगोदर घेतलेल्या आहाराचे चांगले पचन झाले असल्यास आहाराचे सेवन करावे. तर आहार सेवन करताना तो योग्य मात्रेत पाहिजे आणि पथ्यकारक पाहिजे. तर त्याचबरोबर यामध्ये जेव्हा मलमूत्राचा वेग आपल्याला उत्पन्न झाला असेल तेव्हाच त्याचा त्याग करावा किंवा आपल्याला मलमूत्राचा त्याग झाला नसेल तर त्याशिवाय त्याचा त्याग करू नये हे सुद्धा आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर सद्वृत्त धर्माचरण. आता सद्वृत्ताचे पालन करावे, धर्माचे आचरण करावे. जर आपल्याला सर्व प्राणीमात्रांना सुखप्राप्ती पाहिजे
तर सुखप्राप्तीसाठी आपल्याला धर्मांचे त्याचबरोबर नियमांचे पालन करणं हे फार गरजेचे आहे. जर आपण धर्मांचे आणि नियमांचे पालन केले नाही तर त्याशिवाय आपल्याला सुखप्राप्ती होऊ शकत नाही. यामध्ये आपल्याला परत नेहमी सांगितले, नेहमी आपले कल्याण चिंतणाऱ्या मित्रांच्या आप्तांच्या सहवासात राहावे. म्हणजे जे आपले नेहमी चांगले चिंता अशा व्यक्तीच्या आपल्या मित्रांच्या संपर्कात राहावे असे इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर दशविध पापकर्म. तर दशविध पापकर्म काय असतात तर म्हणजे या कर्मांचे कोणत्याही व्यक्तीने आचरण करू नये असे सांगितलेले आहे. तर दशविध पापकर्म म्हणजे 10 कर्म सांगितलेले आहे जे की व्यक्तीने त्यांच्या आयुष्यामध्ये कर्म हे करू नये. तर त्यामध्ये कायिक पापकर्म, वाचिक पापकर्म, मानसिक पापकर्म. कायिक पापकर्मामध्ये हिंसा, अस्तेय म्हणजे चोरी करू नये आणि अन्यथा काम. त्याचबरोबर वाचिक पापकर्मामध्ये पैशून्य म्हणजे चुगल्या करणे टाळले पाहिजे, परुष, असत्य भाषण, संबिघालाप म्हणजे अशब्द वार्तालाप. मानसिक पापकर्मामध्ये व्यापात म्हणजे दुसऱ्यांची नाश होण्याची बुद्धी, अविद्य म्हणजे ईर्ष्या आणि विपर्य म्हणजे शास्त्राविरुद्ध विचार. या सर्व गोष्टी व्यक्तीने आचरणामध्ये आणू नये असे इथे वर्णन केले आहे. त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम यांना त्रिवर्ग असे म्हणतात. धर्म, अर्थ आणि काम. जर आपल्याला त्रिवर्गाची प्राप्ती होणार नाही तर त्या ठिकाणी आपण राहू नये किंवा त्या गोष्टीपासून दूर राहावे आणि सर्व कार्यात धर्म आचरणात मध्यम मार्गाचे अवलंबन करावे. नख, केश, दाढी, मिशी यांना वाढू देऊ नये आणि पाय, कर्ण, नासा इत्यादींचा मळ नेहमी वारंवार साफ करत राहावा. शरीरावर नेहमी रत्न त्याचप्रमाणे सिद्ध मंत्र असलेल्या माळांचे धारण करावे आणि बाहेरगावी जाताना छत्री आणि पादत्राण घालावे. सकाळी संध्याकाळी स्नान करावे. दंडधारण म्हणजे काठीचा वापर करावा आणि शिरोवस्त्र, पगडी, फेटा, पटका धारण करावा. समाधी जागेवरील झाडांचा निषेध करावा. अशा प्रकारे इथे अष्टांगमध्ये आपण आता दिनचर्या बघितलेली आहे. आता आपण चरकाने कशा प्रकारे वर्णन केले आहेत ते पुढे बघूया. तर यामध्ये तर एवढा काही डिफरन्स नाही आहे, फक्त 1-2 ठिकाणी सिक्वेन्स थोडा चेंज झाला आहे ते आपण बघूया. चरकानुसार ब्राह्मे मुहूर्ते, त्यानंतर शौचविधी आणि त्यानंतर अंजन. तर आपल्याला अष्टांगहृदयमध्ये शौचविधीनंतर दंतधावन सांगितलेले आहे. तर इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं त्यांनी अंजन सांगितलेले, हे लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला शौचविधीनंतर अंजन सांगितलेले आहे. त्यानंतर धूमपान, नस्य हे अनुतेलाने करावे. नंतर दंतधावन, इथे नस्यानंतर दंतधावन सांगितलेले. यानंतर जीवानिर्लेखन म्हणजे आपल्या जीवाला साफ करावे. त्याचनंतर तांबूलभंक्षण, तेल, गंडूष, शिरोतेल अभ्यंग म्हणजे तेलाने अभ्यंग करावा. कर्णतेल म्हणजे कानामध्ये तेल टाकावे. सर्वांग तेल मर्दन, सर्व शरीराला तेलाने मर्दन करावे. शरीराला उटणे लावावे. त्यानंतर स्नान करून निर्मल वस्त्र, पाय, सर्व मलमार्ग स्वच्छ ठेवणे. त्याचबरोबर केस कापणे, केसांचे संगोपन करावे. पादत्राण वापरावी. छत्री वापरणे. दंड धरणे. त्यानंतर धर्मसंपत चरितार्थ साधनाने जीवन जगणे म्हणजे धर्माचे पालन करून जीवन जगावे. अधर्माचा नाश करावा. त्याचबरोबर जे पापकर्म सांगितलेली आहेत त्यांचं सुद्धा आचरण करू नये असे इथे सांगितलेले आहे. अशा प्रकारे आपण आज अष्टांग आणि चरकांनी सांगितलेल्या जी दिनचर्या आहे त्याचे वर्णन आपण बघितलेले आहेत. थँक्यू.